राज्यातल्या सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला वर्धा ते गोवा हा शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग 86,000 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे। मात्र महामार्ग जाहीर झाल्यापासून या रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। हा विरोध सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकले। नागपूर ते रत्नागिरी असा हा एक महामार्ग असताना या शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। या सगळ्या दरम्यान लोकशाही मराठीनं नेहमीच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलाय, शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे आणि यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी लोकशाही मराठीचे आभारही मानले। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी आयोजन केलेलं होतं, ते आपल्या सोबत आहेत। सर, नेहमीच आता सरकारची भूमिका ही अदलाबदल करतात, एक भूमिका त्यांची नाहीये, यावर तुम्हाला काय वाटेल? प्रमुख मागण्या काय आहेत? हे पहा, प्रमुख मागण्या नाही, मागणी आहे आणि ती एका वाक्यात आहे की शक्तिपीठ महामार्ग जो आहे प्रस्तावित हा विना अट रद्द करा। शेतकऱ्यांच्या 27,000 एकर याच्यामध्ये मला असं वाटतं की 50,000च्या वरती शेतकरी जे आहेत यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारा आणि त्यांच्या पत्नी ज्या लाडक्या बहिणी सरकारला म्हणत असतात त्यांचे कुंकू पुसायला लावणारा आणि शेतकऱ्यांना आत्महत्याच प्रवृत्त करायला लावणारा असा हा फडणवीसचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। यांच्या ड्रीममध्ये नेहमी कंत्राटदार येत असतात, शेतकरी कधीच येत नाही आणि आजचं जे आंदोलन आहे हे यांच्या डोळ्यामध्ये खणखणीत अंजन घालणार आहे। या महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नाहीत। आणि मॅडम, मी एक लोकशाही चॅनलचा खरंच एक धन्यवाद मानतो, कारण कमलाकरजी आमचे नांदेडचे तुमचे प्रतिनिधी आणि तुमची पूर्ण टीम सर्वात प्रथम आवाज तुमच्या चॅनलनं लोकशाहीनं उचललेला आहे, त्यामुळं खरंच मनापासून धन्यवाद देतो चॅनलला। आणि आज एवढी कंडिशन बेकार आहे, आज आमच्या बाधित शेतकऱ्याला कोणताही आमदार कोणताही खासदार मदत करायला तयार नाही। सगळे लाडं कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, कॉन्ट्रॅक्टरसाठी काल संतोष देशमुखचा खून झाला आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरसाठी आज शक्तिपीठ महामार्गातले सगळे शेतकरी आज बळी जाणार आहेत। आमच्या पोटापाण्याचा प्रश्न या जमिनीवरती आहे आणि तुम्ही ज्या सक्तीच्या पद्धतीने जे काही भूसंपादन करताय तुमच्या सोयीसाठी, कंत्राटदारांच्या सोयीसाठी, ते आम्हाला बिलकुल मान्य नाही आणि याची गरज नसल्या कारणानं हा महामार्ग रद्द करावा ही आमची भूमिका आहे। जर हा महामार्ग येत्या 15 दिवसामध्ये तुम्ही जर नाही रद्द केला तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलनं हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत। नक्कीच लोकशाही मराठीने नेहमीच हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि याचे सर्व शेतकऱ्यांनी आभार देखील मानलेले आहेत। मात्र हा महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे आणि त्यांची भूमिका ही नेहमी अशीच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।